पुण्याच्या महाळुंगे नांदेड रस्त्याच्या दुरावस्थेमुळे 10 वर्षीय चिमुरडाचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि या भागाचं प्रतिनिधित्व करणारे भोर वेल्हा मुळशीचे आमदार शंकर मांडेकरांची असंवेदनशीलता समोर आली आहे। आमदार महोदयांनी रस्त्याची दुरुस्ती करण्याऐवजी रस्ता आहे तर अपघात होणारच असं बेताल वक्तव्य केलंय। आमदार शंकर मांडेकरांच्या या असंवेदनशील वर्तनावर आता सर्वच स्तरातून जोरदार टीका होते आहे। आता कारणीभूत बघा, रोड आहे अपघात घडतो, बघा रोड आहे अपघात घडतो, बघा रोड आहे अपघात घडतो। पुण्यातील भोर मुळशीचे राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकरांनी केलेलं हे संतापजनक विधान। ज्या लोकप्रतिनिधींनी जनतेच्या सोयीसुविधा आरोग्य संरक्षणासाठी काम करायला हवं, तेच आमदार जर संवेदनशीलपणे खड्ड्यांमुळे होणाऱ्या रस्ते अपघातांशी जनतेलाच दोष देत असतील तर या आमदारांचं डोकं ठिकाणावर आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। पुण्याच्या म्हाळुंगे नांदेड रस्त्यावर सोमवारी सायंकाळी खराब रस्त्यावर दुचाकी घसरून दुर्दैवी अपघात झाला। दुचाकीवरून पडलेल्या 10 वर्षांच्या रिषभ पाटोळेच्या अंगावर पाठीमागून येणारा ट्रक गेला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली, पण आमदार महोदयांना परिसरातील नागरिक आणि रिषभच्या कुटुंबियांच्या दुःखाशी काहीच देणं घेणं नसल्याचं स्पष्ट झालं। अपघात स्थळाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मांडेकर यांनी चक्क रस्ता आहे म्हटल्यावर अपघात होणारच असं बेताल वक्तव्य करत त्यांची असंवेदनशीलता उघड केली आहे। बघा रोड आहे अपघात घडतो, असं घडू नये। आता बरेच वेळा असं घडतं। आता दूषित कोण आलाय म्हणजे शेवट कधी एखादा अपघात घडला, ज्याची मोठी गाडी आहे त्याचा गुन्हा दाखल होतो। पण भाऊ, जबाबदारी कोण स्वीकारत नाहीये। संवेदनशील उत्तर देऊ नका, बेजबाबदारीचं उत्तर देऊ नका। तू पत्रकार आहे ना, मी पण जबाबदारी मला। एवढ्यावरच न थांबता मांडेकर यांनी रस्त्यासाठी जाब विचारणाऱ्या या भागातील एका तरुणाला शहाणपण शिकवलं। फ्लॅट घेताना रस्ता आहे की नाही हे का पाहिलं नाही असा उलट प्रश्न मांडेकरांनी तरुणाला केलाय। माझं म्हणणं आहे, तुम्ही ज्याची बुकिंग करताना तुम्ही हा विचार करता का जो रस्ता तुम्ही घेतलाय पंचायत आहे का, तुम्ही रस्त्याचा प्रश्न मिटवलेला आहे का? ऐका ना, मधल्या काळात तुमच्या सोसायटीचा प्रश्न मिटवायला मी पुढे आलो, बरोबर आहे का नाही? फिल्टर ऐका, तुम्ही फ्लॅट बुक केला, ग्रामीण लोकांना एखाद्या आमच्या शेतकऱ्याने फ्लॅट घेतला ना तर आम्ही समजू शकतो त्याला काही कळत नाही किंवा पैसे थोडं नॉलेज नाही, तुम्ही सुशिक्षित राहा। तुम्ही या म्हणले पैसे एवढे पैसे देता, फ्लॅट बुक करता, बरोबर का नाही? एवढ्या चांगल्या रेटनी फ्लॅट घेता, म्हणून हे घेत असताना स्वच्छ पाणी आहे का, येणाऱ्या सुविधा आहेत का, ते तुम्ही विचारता का? खरं तर लोकप्रतिनिधी या नात्यानं मांडेकर यांनी पीडित कुटुंबियांचं परिसरातील नागरिकांचं सांत्वन करणं आवश्यक होतं, पण त्यांनी बेताल वक्तव्य करत जखमेवर मीठ चोळलंय। त्यामुळे आमदार मांडेकरांच्या बेताल वर्तनाचा आता सर्व स्तरातून निषेध केला जातोय। त्याच्यावरती सुनेत्रा पवारांनी बोलायला पाहिजे, ते त्यांच्या पक्षाचे आमदार। स्थानिक पातळीवरही मांडेकर यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले। मांडेकर यांचं वक्तव्य बेजबाबदार आहे, त्यांनी पीडित कुटुंबाची माफी मागावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते। माणुसकी शून्य आणि भावना शून्य असणाऱ्या आमदार मांडेकरांनी त्यावर अत्यंत बेजबाबदारपणाचं आणि असंवेदनशीलपणाचं आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करून त्या कुटुंबियाच्या दुःखावर कुठेतरी मीठ चोळण्याचं काम केलं। अशा बेजबाबदार आणि असंवेदनशील असणाऱ्या आमदार मांडेकरांचा मी जाहीर असा निषेध या ठिकाणी करत आहे। त्याचप्रमाणे हे ज्या कुटुंबाच्या वाट्याला दुःख आलं त्या कुटुंबियांची जाहीर अशी माफी आमदार मांडेकरांनी मागावी अशी या चॅनलद्वारे मी त्यांच्याकडे मागणी करत आहे। अशा प्रकारचं वक्तव्य करून त्यांनी अकलेचे तारे तोडलेले आहेत। अशा प्रकारचे असंवेदनशील आमदार खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्यास लायक नाही। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुखांनी याची सखोल चौकशी करून या आमदारावरती उचित कारवाई केली पाहिजे। त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत। अपघातामुळे मरण पावलेल्या रिषभला परिसरातल्या नागरिकांनी कॅन्डल मार्च काढत श्रद्धांजली वाहिली। एकीकडे नागरिक एवढे संवेदनशील असताना मांडेकर यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी सांत्वन करता येत नसेल तर किमान त्यांनी बेताल वक्तव्य करत असंवेदनशीलपणे नागरिकांच्या जखमेवर मीठ तरी चोळू नये एवढी अपेक्षा।
शंकर मांडेकर यांनी आता काहीही दावा केला तरी ज्या पद्धतीनं त्यांनी असंवेदनशीलतेचं दर्शन घडवलंय ते पाहता लोकप्रतिनिधींना जीवाचा मोल आहे की नाही असा प्रश्न उपस्थित झालाय। किमान आता तरी मांडेकर यांनी नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देऊन म्हाळुंगे नांदे हा रस्ता तात्काळ पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत एवढीच काय ती अपेक्षा। कैलासपुरी, झी मीडिया, पुणे।